नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा लव्ह स्टोरीमध्ये. मित्रांनो, या रोमॅन्टिक लव्ह स्टोरीचा आज आपण दुसरा भाग पाहतोय. तर मग चला सुरू करूयात. दुसऱ्या दिवशी घरात सर्वांना गोष्टी कळल्या. ती तिच्या घरी जायला निघाली होती. घरचे सर्व तिला अडवत होते, त्याला प्रश्न विचारत होते, पण कोणाच्याही प्रश्नाचं उत्तर त्याने दिली नाहीत आणि तो खोलीत जाऊन खोलीचं दार बंद करून आत बसला. सर्वजण चिंतेत पडले, कारण याआधी संचित कधीच असा वागला नव्हता आणि समीक्षाला कसं थांबवावं हेही कोणालाच कळत नव्हतं. कोणाला काहीच सुचत नव्हतं. तितक्यात आकाश घरी आला. आकाश हा संचितच्या काकांचा मुलगा, त्याचा चुलत भाऊ, पण त्याचा लहानपणापासूनचा मित्र, त्याचा सोबती, सर्व घडामोडींचा साक्षीदार. काय झालं? सर्व इथे असे का उभे आहेत? आणि बहिणी, तू कुठं चाललीयस? आकाश म्हणाला. समीक्षानं सर्व सांगितलं आणि आता संचितनं दरवाजा बंद करून घेतलाय. काही बोलत नाहीये, काही सांगतही नाहीये, आणि त्यानं जर माझ्या प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत तर आता मी एक क्षणही इथं थांबणार नाही. आकाशनं ते पत्र आणि फोटो हातात घेतला आणि तो बोलू लागला. तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तर हवीत ना, मग ती मी देतो, पण त्याला कोणी काहीही विचारू नका, नाही तर तो तुम्हाला पूर्वीसारखा परत कधीच दिसणार नाही. तुम्हाला बोलणारा संचित पाहिजे की कायमचा शांत राहणारा? सर्वजण आता आश्चर्यानं आकाशकडे पाहू लागले. म्हणजे तुम्हाला सगळं माहीत आहे का? समीक्षा म्हणाली. हो, आणि खरं तर त्याचा मला रात्री मेसेज आलेला. त्याची खूप आठवण येते रे. त्याच क्षणी मी समजलो होतो काहीतरी घडलंय, आणि म्हणूनच मी तातडीनं आज इकडं आलो. आणि त्यानं सर्व हकीकत सांगायला सुरुवात केली. आम्ही दोघंही कॉलेजला होतो. संचित आमच्यासोबत आमच्याकडं राहायचा तेव्हा तीही आमच्या कॉलेजमध्ये होती. ही समीक्षा सालस, टपोरा डोळ्यांची, गोड बोलणारी, लाघवी, हसरी आणि गोरी पान. कधी कोणाचं वाईट करायचा विचार तिच्या मनात सुद्धा यायचा नाही. दोघांची खूप चांगली मैत्री होती. संचितला ती खूप आवडायची आणि तोही तिला आवडायचा. दोघांनाही ही गोष्ट माहीत होती, पण कोणीही बोलायला तयार नव्हतं. दोघं नेहमी सोबत असायचे. अचानक समीक्षा संचित पासून लांब राहायला लागली. संचितला ही गोष्ट खटकू लागली. त्याला हे सहन होत नव्हतं. अखेर तिनं मनातलं सांगायचं ठरवलं आणि ते पत्र तिला लिहिलं. तिला भेटून हे पत्र द्यायचं त्यानं ठरवलं. ती कॉलेजला आली तेव्हा तो तिला भेटायलाही गेला. त्याला ती नेहमीपेक्षा सुंदर वाटत होती, एखाद्या अप्सरेसारखी. संचित तिच्याकडे एकटक पाहत होता. तिच्या हलण्यानं तो शुद्धीवर आला आणि संचितनं आपल्या हातातली चिठ्ठी तिला दिली. तिनं ती वाचली आणि ती बोलू लागली. संचित, काय वेडेपणा आहे हा? तुला हे असं कसं वाटू शकतं? हे बघ, तुझ्या मनात माझ्याविषयी असं काही नाही, किंवा माझ्या मनात तुझ्याविषयी असं काही नाही. आपण फक्त चांगले मित्र आहोत, बस. त्याशिवाय कोणतंही आपल्यात नातं नाही, आणि ते नातं बनूही शकत नाही. तू असा विचार करणं सोडून दे. आणि ती तडक निघून गेली. तो तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडं तसाच पाहत राहिला. त्याला समजेना की त्याचं काय चुकलं होतं. तिच्या डोळ्यातले भाव ओळखायला तो चुकला होता का, की तिला समजून घ्यायला तो चुकला होता? तिच्या डोळ्यात प्रेम होतं, किंबहुना अजूनही आहे, असं त्याला अजूनही जाणवत होतं, आणि त्याला ते सिद्ध करायचं होतं, पण कसं ते त्याला सुचत नव्हतं. त्याला एक युक्ती सुचली. खरं तर टिपिकल एखाद्या मूवीमधली कॉमन अशी, म्हणजे अपघाताचं खोटं नाटक. आकाशही त्यात सामावून होता. ठरल्याप्रमाणे आकाश धावतच समीक्षा समोर गेला. समीक्षा कॉलेज बाहेरच्या देवळासमोर उभी राहून पाया पडत होती. समीक्षा, संचितचा ऍक्सिडेंट झालाय, त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेत. समीक्षा तशीच आकाश सोबत धावत निघाली. तिच्या पायात सँडलही नाही याची तिला पुसटशी कल्पनाही नव्हती. ती आकाश सोबत त्याच्या बाईकवर बसून हॉस्पिटलमध्ये पोहोचली. हॉस्पिटलमध्ये पोहोचताच तिला डॉक्टरांनी प्रश्न विचारून हैराण केलं. काय झालं त्याला? कितपत लागले? काही फ्रॅक्चर नाही ना? इंटरनल आहे का? असे खूप प्रश्न तिने डॉक्टरांना विचारले. तिच्या जीवाची होणारी घालमेल तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत होती. हे सर्व या गोष्टीची खात्री देत होतं की तिचं प्रेम आहे संचितवर. तितक्यात संचित बाहेर आला. त्यानं समीक्षाला हाक मारली. त्याला समोर पाहतच समीक्षा त्याला घट्ट जाऊन बिलगली. अचानक क्षणात तिनं मिठी सोडली. त्याला ओरडू लागली, तू असा का वागलास? तुला नीट गाडी चालवता येत नाही? रस्ते काय स्वतःचे आहेत? त्यानं तिला शांत केलं आणि बोलला, मला काहीच झालेलं नाही, हे फक्त नाटक होतं, तुझ्या मनातलं जाणून घेण्यासाठी. म्हणजे तुझं माझ्यावर प्रेम आहे. तुला एकदा सांगितलं ना, माझ्या मनात असं काही नाही, आणि पुन्हा का विचारतोयस? माझी शपथ घेऊन सांग, तुझं खरंच माझ्यावर प्रेम नाही.
जर का तू खोटं बोललीस तर मी खरंच मरून जाईल. प्लीज, या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत नाही. तू तुझं आयुष्य आनंदाने जग. जे जीवन मिळालंय ते जगावं. काहींच्या नशिबात ते नसतं. मी प्रेम करू शकते, संसार करू शकत नाही आणि तुझ्या आयुष्यातही येऊ शकत नाही, इतकंच सांगेन मी. आणि ती निघून गेली. तिच्या शब्दांचा उलगडा त्याला होत नव्हता. मी प्रेम करू शकते, संसार नाही म्हणजे काय? त्याला काहीच कळलं नाही. तिचं कॉलेजमध्ये येणं हळूहळू कमी झालं. ती त्याला भेटतही नव्हती. तिच्या मित्रमैत्रिणींना पण तिच्याबद्दल काही माहीत नव्हतं. रोज तो तिची वाट पाहायचा. आता तिचं येणंही बंद झालं होतं. शेवटी त्यानं तिच्या घरी जायचं ठरवलं. तिच्या मैत्रिणीकडून तिनं तिचा पत्ता मिळवला. तो तिच्या घरी गेला. तिच्या घराला कुलूप होतं. आजूबाजूला चौकशी केल्यावर समजलं, आठवड्यापूर्वीच ती जागा त्यांनी खाली केली. शेजारच्या काकू बोलत होत्या दुसऱ्या काकूंशी. बरं झालं गेले इथून, नाहीतर त्यांना सतत गोष्टी आठवल्या असत्या आणि त्यांचं जगणं कठीण झालं असतं. संचितला या शब्दांचा अर्थ कळाला नाही. त्या काकूंना आणखी काही विचारणार तोपर्यंत त्या आतमध्ये निघून गेल्या. संचितच्या मनात त्या काकूंची वाक्य, समीक्षाचं बोलणं घोळत होतं तेव्हा तिथं पोस्टमन काका आले. समीक्षाच्या घरची कागदपत्र त्यांनी आणली होती. कदाचित त्यांनाही माहीत नव्हतं त्यांनी घर सोडले. त्यानं ती सर्व बाहेरच्या कॉमन पेटीत टाकली. संचितनं इतरांचा डोळा चुकवून ती बाहेर काढली आणि त्यात इलेक्ट्रिसिटी बिल, LIC प्रीमियमचे पेपर आणि समीक्षाच्या आईच्या नावानं तार कोल्हापूरवरून आली होती, तिच्या मावशीची. संचितनं बाकीचे पेपर परत ठेवून ते पत्र तिथून घेऊन तो निघून गेला. एका गार्डनमध्ये जाऊन त्यानं ते पत्र फोडून वाचायला सुरुवात केली. प्रियताई, समीक्षाबद्दल समजलं, खूप वाईट वाटलं. एवढ्या कमी वयात तिला सर्व गमावं लागणार. काही दिवसांनी ती दिसणार नाही यावर विश्वासच बसत नाही. आम्ही उद्याच गाडीत बसतोय. सकाळपर्यंत पोहोचू. हॉस्पिटल माहीत नाही, सकाळी पोहोचल्यावर फोन करू. पत्र वाचून त्याला काय करावं सुचत नव्हतं. तार कालचीच होती, म्हणजे उद्या सकाळी ते पोहोचतील. संचितने ती तार परत त्या लेटर बॉक्समध्ये जाऊन टाकली आणि त्यानं सकाळी बस डेपोवर जायचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी गाडी यायच्या वेळेआधीच तो बस डेपोवर जाऊन पोहोचला. कोल्हापूरवरून येणाऱ्या प्रत्येक गाडीवरती त्याचं लक्ष होतं. मग थोड्याच वेळात गाडी आली. गाडीतून हळूहळू माणसं उतरू लागली. त्यानं मावशीला पाहिलं नव्हतं, पण समीक्षेच्या बोलण्यातून ती कशी असावी हे त्याला माहीत होतं आणि त्यानं तिला बरोबर ओळखलं सुद्धा. मावशीनं उतरताच PCOवरून फोन केला आणि ती रिक्षा पकडून निघाली. तोही रिक्षा पकडून मावशीच्या मागोमाग गेला. त्या हॉस्पिटलला येऊन थांबल्या. तोही त्याच मागोमाग हॉस्पिटलमध्ये गेला. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर त्यानं जे दृश्य पाहिलं ते पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. समीक्षा ती बेडवर झोपलेली होती. डोळे पार सुकलेले होते. शरीराची दैना. काय झालं होतं तिला? ती जितकी सुंदर दिसायची त्यापेक्षा विरुद्ध असती दिसत होती. तो धावतच तिच्यापाशी गेला. त्याने तिला हाक मारली. तिनं डोळे उघडले. त्याला पाहून तिच्या डोळ्यात एक आनंद होता, काळजी होती, प्रेम होतं आणि खूप काही. तिच्या घरच्यांकडून त्याला कळालं की तिला कॅन्सर झाला होता. अजून काही दिवस मग ती कायमची जाईल. तिच्या त्या शब्दांचा अर्थ त्याला कळू लागला. प्रेम करू शकते, संसार नाही. तिच्या लांब जाण्याचा अर्थ त्याला कळाला. आता वेळ निघून गेली होती. ती शेवटच्या क्षणांची सोबती होती. त्यानं ठरवलं तिचे शेवटचे दिवस तिच्या सोबत घालवायचे, तिला आनंदी ठेवायचं. ती बोलू लागली, संचित, फार वेळ नाही रे माझ्याकडे. माझी शेवटची इच्छा पूर्ण करशील? तू बोल, तू सांगशील ते मी करेन. मला एकदा मिठीत घे आणि ती वाक्य बोलून दाखव जी तू पत्रात लिहिली होतीस. संचितनं तिच्या मनाप्रमाणे तिला मिठीत घेतलं आणि सर्व वाक्य बोलून दाखवली. तो शेवटचं वाक्य बोलला आणि तिनं प्राण सोडले. त्याच मिठीत तिनं श्वास सोडला आणि ती निघून गेली. पण संचित तिला विसरू शकला नाही. कायमस्वरूपी ती त्याच्या मनाच्या कोपऱ्यात आहे. त्याचं पहिलं प्रेम. त्यानंतर लग्न करण्यासाठी सर्व त्याच्या पाठीमागे लागले होते. त्यानं लग्न न करण्याचा जेव्हा निर्णय घेतला तेव्हा मी त्याला समजावलं, समीक्षा या जगात नाही, पण ती जिथे कुठे असेल तिथून तुला पाहत असेल. आणि तिला जर कळलं तिच्यामुळे तू आयुष्य जगतोयस किंवा तिच्यामुळे तू सगळं वाटोळं करतोयस, तर तिला काय काय वाटेल तू आठव. लोकांना जे जीवन मिळाले ते आनंदाने जगायचं, प्रत्येकाच्या नशिबात ते नसतं. आणि मग संचितने नवीन आयुष्याला सुरुवात केली आणि
तिच्या आठवणींमध्ये तो स्वतःला जगू लागला. मित्रांनो, कशी वाटली ही स्टोरी? नक्कीच तुमच्याही डोळ्यात पाणी आलं असेल. तर मित्रांनो, आता भेटूयात आपण पुढच्या एका नवीन स्टोरीमध्ये. पण ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली हा मला कमेंट करून सांगायला नक्कीच विसरू नका. धन्यवाद.